प्राईम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। ट्रकमधून साड्यांच्या आड गुटख्याची होणारी तस्करी तालुका पोलिसांनी रोखली। शिंदखेड्यात राष्ट्रपिता ज्योतिराव फुले अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन। गुरु रविदास चौक येथे चर्मकार मोची समाजातर्फे डॉक्टर बाबासाहेबांना करण्यात आले अभिवादन। मध्यवर्ती बस स्थानक येथे भीमगीतांसह अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न। विविध क्षेत्रातील आदर्श 14 व्यक्तींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजसेवक पुरस्काराने करण्यात आले सन्मानित। आध्यात्मिक संत बाबा उमाकांत महाराज यांचा सत्संगाचा कार्यक्रम संपन्न। आणि मालपूर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले अभिवादन। आता बातमीपत्र विस्ताराने। कुसुंबा मालेगाव रस्त्यावर राजनाळे शिवारात ट्रकमधून साड्यांच्या आड गुटख्याची होणारी तस्करी धुळे तालुका पोलिसांनी रोखली असून ट्रकसह 10,62,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। गुजरात राज्यातील सुरत येथून मालेगावकडे ट्रकद्वारे साड्यांच्या आडून होणारी गुटख्याची तस्करी धुळे तालुका पोलिसांनी रोखली असून या कारवाईत ट्रकसह 10,62,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांना सुरत येथून MH43 E2169 क्रमांकाच्या ट्रकमधून गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी सदरची बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून पथकास कारवाईच्या सूचना केल्या। पथकाने आजनाळे शिवारातील खानदेश कॅरियर अकॅडमी समोर कुसुंबा ते मालेगाववरील सीमावर्ती तपासणी नाक्यावर सापळा रचला। त्यानुसार सकाळी 9 वाजेच्या सुमारास वरील क्रमांकाचा संशयित ट्रक येताना पथकाच्या निदर्शनास आला। त्यास थांबून चालकाची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। परिणामी पथकाने ट्रकची तपासणी केली। या तपासणीत साड्या व इतर गारमेंट मालाच्या आडोशाला गुटख्याची खेप दडवून ठेवल्याचे निदर्शनास आले। बाजारभावाप्रमाणे या गुटख्याची सुमारे 4,07,874 रुपये एवढी किंमत आहे। या कारवाईत पथकाने ट्रकसह गुटखा मिळून एकूण 10,62,874 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। तसेच चालक वहीद आरिफ पिंजारी व क्लिनर शोएब खान मुजीब खान दोघे राहणार मालेगाव यांच्या विरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे करीत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस हवालदार कुणाल पानपाटील, विशाल पाटील, कुणाल शिंगाणे, धीरज सांगळे, रवींद्र राजपूत आदींनी केली। लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये माननीय SP साहेब यांच्या आदेशाने ठिकठिकाणी जिल्हा सीमावर्ती भागामध्ये चेक नाके चालू करण्यात आले आहे। काल दिनांक 14/4/2024 रोजी आजनाळे चेक नाका हा धुळे आणि नाशिक ग्रामीण या दोघांच्या सीमेवरती हा आजनाळे चेक नाका चालू करण्यात आलेला आहे। सदर चेक नाक्यावरती एक ट्रक क्रमांक MH43 E2169 या नंबरची संशयित ट्रक ही सुरतवरून मालेगावकडे जात असल्याची गुप्त बातमी मिळाली। त्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही माननीय SP साहेब श्रीकांतजी दिवरे साहेब, ॲडिशनल साहेब काळे साहेब, SDPO श्री सोनवणे साहेब यांच्याशी चर्चा केली। त्यानंतर त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही सदर चेकपोस्ट या ठिकाणी नाकाबंदी सक्त आयोजन केलं। त्यावेळी सदर संशयित गाडी मिळून आली। त्या गाडीमध्ये तपासणी केली असता त्या गाडीमध्ये विमल जो महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित केलेला आहे याची वाहतूक होत असल्याची, तस्करी होत असल्याचे आम्हाला निदर्शनास आले। सदर कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक गुट्टे, पोलीस हवालदार कुणाल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल कुणाल शिंगाणे, पोलीस कॉन्स्टेबल सांगळे, पोलीस हवालदार रवींद्र राजपूत अशा सर्व सहकाऱ्यांनी अतिशय चांगली भूमिका निभावलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गुट्टे करत आहेत। सदर गुन्ह्यामध्ये एकूण 10,62,874 रुपयाचा माल हा मिळून आलेला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून शिंदखेडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भवनात राष्ट्रपिता ज्योतिराव फुले अभ्यासिका केंद्राचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिंदखेडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भवनात राष्ट्रपिता ज्योतिराव फुले अभ्यासिका केंद्राचे फीत कापून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरडाणा येथील महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉक्टर PS गिरासे हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते फीत कापून शानदार उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी नगरपंचायतचे प्रशासक पंकज पवार, तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, माजी सभापती प्राध्यापक सुरेश देसले, विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण बैसाने, प्राध्यापक डॉक्टर PS पाटील, प्राध्यापक डॉक्टर UG पाटील, प्राध्यापक डॉक्टर RK पवार, देवेंद्र बोरसे, राहुल पाटोळे, मिलिंद पाटोळे, अनिल बोरसे, सुनील थोरात, RT साळवे, प्राध्यापक दीपक माळी आदींसह विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्राध्यापक दत्तात्रय डिगोरे यांनी केले. और हमारा संकल्प है कि हम खुद के लिए एक अभ्यासिका बनाए, तो उनकी ये प्रेरणा देखकर, उनकी जागृत अवस्था को देखकर, उनकी चेतना को देखकर हम सभी लोग प्रभावित हुए और यहीं से यहाँ पर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले अभ्यासिका, यहाँ पर उनकी जो कुछ राह है वो शुरू हुई. सभी कॉलोनीवासियों ने, छिंदखेड़ा महाविद्यालय के सभी अध्यापक, नरडाना महाविद्यालय के अध्यापक और अन्य सारे लोग यहाँ पर जुड़े और उन्हीं के साथ साथ यहाँ पर मार्गदर्शक के रूप में सम्माननीय प्राध्यापक लक्ष्मण बैसाने सर जी जुड़े और इन सभीयों के माध्यम से यहाँ पर यह आज जो कुछ है राष्ट्रपिता ज्योतिराव फुले इस अभ्यासिका का उद्घाटन यहाँ पर होने जा रहा है. बऱ्याचशा कार्यक्रमांना आता आम्ही उपस्थित आहोत, परंतु खऱ्या अर्थानं आजच्या जयंती आदरणीय वंदनीय बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं जर विनम्र अभिवादन करत असू तर ती आज एक वाचनालयाचं उद्घाटन, अभ्यासिकेचं उद्घाटन म्हणजे आजच्या या संपूर्ण शिंदखेडा जो काही जयंती उत्सव समिती आहे ॲडव्होकेट वंदना साहेब, की हा खरोखर हा कार्यक्रम माइलस्टोन ठरला पाहिजे. कारण खऱ्या अर्थाने महामानवाचे विचार आपण या माध्यमातून पुढे आणणार आहोत. खरं म्हणजे आणखी डॉक्टर लक्ष्मण बैसानेशी माझ्या त्या ठिकाणी ओळख झाली, खूप आनंद वाटला की शिंदखेड्यामधनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून आज ते पुण्यामध्ये आहेत. त्यांचा आदर्श या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांनी निश्चितपणाने घेतला पाहिजे. मला सगळ्यात चांगली कन्सेप्ट काय वाटली तर ही जी अभ्यासिका आहे, ह्या अभ्यासिकेची जी थीम आहे द मुवमेंट फॉर बिल्डिंग द सोसायटी, हे सगळ्यात फार महत्त्वाचं आहे. जे आपल्याला संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेलं आहे, एक निरोगी समाज तयार करायचा असेल तर निश्चितपणानं वाचनानंच ते शक्य आहे, अभ्यासानंच ते शक्य आहे. आणि नॉलेज इज पॉवर. आता सकाळी साहेब मगाशी सांगत होते वाचनाचं महत्त्व म्हणजे काय, तर नॉलेज इज द पॉवर. तुमच्याकडे कुठलंही श्रीमंती नसावी, कुठलाही तुमचं बॅकग्राऊंड काही असेल नसतं, त्याला काही अर्थ नाही आहे. पण तुमच्याकडे जर नॉलेज असेल, तर ती नॉलेज एक पॉवर आहे, ती एक शक्ती आहे आणि ती तुम्हाला ही शक्ती या ठिकाणी बूस्ट होणार आहे या अभ्यासिकेच्या माध्यमातून. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देवपूर परिसरातील गुरु रविदास चौक येथे चर्मकार मोची समाजातर्फे अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. धुळे शहरातील देवपूर परिसरातील गुरु रविदास चौक येथे चर्मकार मोची समाजाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी चर्मकार समाजाचे अध्यक्ष रामेश्वर चत्रे, उपाध्यक्ष विलास चत्रे, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप मणिखेडकर, मुन्ना जपसरे, रवी चत्रे, राजेश चित्ते, दुधनाथ जपसरे, करण कांबळे, सुनीता चत्रे, लताबाई पानसे, कांचनबाई चत्रे, स्नेहा चत्रे, वर्षा रवी आदी उपस्थित होते. 133वी जयंती बाबासाहेब आंबेडकरांची, त्या निमित्ताने आम्ही चर्मकार मोची समाजातर्फे महामानव बाबासाहेबांना अभिवादन करतो व धुळे शहरवासियांनाही शुभेच्छा देतो. कार्यक्रम काय समाजातर्फे आम्ही आमचे संत रविदास समाज भवन येथे जमलो व त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्यवर्ती पुतळा समितीजवळ गेलो. सगळे आमच्या समाजाच्या तर्फे अभिवादन करून आज आम्ही आमच्या चौकाती बाबासाहेबांना अभिवादन करत आहोत आणि त्याच्या शुभेच्छा सगळ्यांना. धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानक येथे कास्टाईट कर्मचारी संघटना व बहुजन परिवहन अधिकारी कर्मचारी संघटनेतर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमगीतांसह अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला. धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानक येथे कास्टाईट कर्मचारी संघटना, बहुजन परिवहन अधिकारी कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
भीमगीतांच्या कार्यक्रमासह अन्नदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी यांनी भीमगीतांच्या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष वाल्मिकी येलेकर, विभागीय सचिव कुणाल वाघ, विभागीय अध्यक्ष राहुल खरात, डेपो सचिव बुद्धभूषण खोब्रागडे, डेपो अध्यक्ष जी.जे. पवार, उपाध्यक्ष वाकळे, जी.सी. आयरे तसेच बहुजन परिवहन अधिकारी कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष दीपक शिंदे, विभाग अध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे, विभाग सचिव अनिल ठाकूर, डेपो सचिव व्ही.एस. पवार, डेपो अध्यक्ष किशोर पाटील, डेपो सचिव जे.आर. आयरे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेचा वरिष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य या ठिकाणी कास्ट्राईब संघटनाच्या वतीने आणि बहुजन रापा कर्मचारी संघटनेच्या वतीने संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन केले जात असते. या ठिकाणी भीमगीत गायनाचा कार्यक्रम व अन्नदानाचा कार्यक्रम हा दरवर्षी घेण्यात येत असतो आणि त्याप्रमाणे यावर्षी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती धुळे बस स्थानकावर साजरी केली जात आहे. या ठिकाणी हेमंत सबकात प्रस्तुत ऑर्केस्ट्रा या ठिकाणी सादर होत आहे. सगळेजण भीमगीताचा आस्वाद घेत आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रबोधन देखील मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि गीत गायनाच्या माध्यमातून देखील प्रबोधन होतं. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील कास्ट्राईब रापा कर्मचारी संघटनेच्या वतीने या ठिकाणी ऑर्केस्ट्रा आणि भीमगीताचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी बहुजन कर्मचारी संघटनेचे डेपो अध्यक्ष किशोर पाटील, त्याचप्रमाणे विभागीय अध्यक्ष कास्ट्राईब रापा कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष राहुलजी खरात, त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे बुद्धभूषण खोब्रागडे यांनी मोठ्या प्रमाणात आणि व्ही.एस. पवार यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी दादाभाऊ ढिवरे, वाकेजी, एच.एस. पवार आणि देशमुख या ठिकाणी हजर आहेत. तर पत्रकार बांधवांनी या ठिकाणी येऊन आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाची अशीच दरवर्षी आपण प्रसिद्धी यावी अशी मी विनंती. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त निसर्गमित्र समितीतर्फे शहरातील वलवाडी येथे विविध क्षेत्रातील आदर्श 14 व्यक्तींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त उत्सव समितीतर्फे वलवाडी येथील निसर्गमित्र समितीच्या कार्यालयात संयुक्त जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, राष्ट्रीय एकात्मता, कृषी, उद्योग, व्यापार, वैद्यकीय आदी क्षेत्रातील 14 आदर्श व्यक्तींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थापक प्रेमकुमार आहिरे, जिल्हाध्यक्ष डी.बी. पाटील, संतोषराव पाटील, राजेंद्र बदाने, विश्वासराव पगार, बटू बोरसे, बी.यू. वाघ, रवींद्र सोनवणे, गुलाबराव पाटील, प्रभाकर पवार, सुनील मोरे, प्राचार्य शांकीलाल ठाकरे, शिवाजी देवरे, भिकाजी देवरे, अशोक अमृतसागर, आर.आर. सोनवणे, जयवंत चौधरी, प्राध्यापक दीपक देशमुख, प्रशांत बच्चाव, दीपक गवळे, ईश्वर बैसाने, मोहन पवार आदी उपस्थित होते. समितीने या ठिकाणी त्यांचाही सन्मान केलेला आहे आणि सर्व ज्या समाजातल्या गरजू महिला आहेत त्यांना देखील एक साडीचं वाटप केलेलं आहे. सर्वप्रथम मी निसर्गमित्र समिती धुळ्याचं मनस्वी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि कौतुक करतो. आपलं सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वतःचं आपलं कौतुक करून घेऊया. धुळ्यात असं एकही लहान बालकापासून तर आबालवृद्धांपर्यंत व्यक्ती नसेल की ज्याला निसर्गमित्र समितीचं नाव माहिती नाही. अतिशय नेहमी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रकाश झोतात असणारी आणि समाजाला सतत तेवत ठेवणारी, हळूहळू फुंकर मारत राहणारी ही एक समिती आहे आणि खरोखर त्या समितीच्या माध्यमातून पर्यावरणासाठी विविध उपक्रम राबवत असतानाच समाजातले जे वंचित घटक आहेत त्या समाजातल्या वंचित घटकांसाठी कुठलाही मोबदला शासनाकडून न घेता ही मंडळी काम करत असते. जर यांचा एक ऍव्हरेज वयोगट बघितला सर आपण या ठिकाणी तर एक 60च्या जवळपासचा हा एक गट आहे. जर वयाच्या 60व्या वर्षी एवढी एनर्जी या मंडळीमध्ये आहे पराग दादा, तर निश्चित आपल्यासारख्या मंडळीला देखील काहीतरी प्रेरणा घेण्याची गरज आहे. आणि
आजच्या दिवशी अतिशय आज खूप चांगला दिवस आहे. विश्व मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. आणि एक संकल्प आमच्या सारख्यांनी देखील करायला हरकत नाही. बऱ्याच वेळेला कामाच्या व्यापात इच्छा असून देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तुमच्या अगदी चिमणी दिवसापासून छोट्या गोष्टी तुम्ही राबवत असतात. आम्ही पेपरला नेहमी वाचत असतो किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून, समाज माध्यमाच्या माध्यमातून राबवत असतो. परंतु जसं आपण आता साहेबांना म्हटलं की पुढचा कार्यक्रम आपण टावरमध्येच घेऊया, असं त्याच पद्धतीने कधीही आम्हाला छोटासा काही सहभाग खालीचा वाटा घेता आला तर निश्चित आम्हाला हाक मारा. आम्ही देखील याच्यामध्ये स्वतःहून योगदान करण्यासाठी इच्छुक आहोत. तर या निमित्ताने सर्वांशी या ठिकाणी जोडलं गेलेलो आहोत. परंतु निसर्ग मित्र समिती या सगळ्यांना एकत्र आणून समाजातील जे अतिशय उत्कृष्ट काम करतायत त्यांना सगळं एकत्र आणून त्यांना पुरस्कार देऊन या ठिकाणी एक अतिशय मोलाचं असं काम की समाजाला आदर्शवत असं काम या ठिकाणी करते. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे क्रांतीसूर्य महात्माजी फुले, महामानव आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज बाबासाहेबांची जयंती आहे. देशभरातच नाही तर या ठिकाणी परदेशात सुद्धा आज विविध कार्यक्रम सुरू आहेत. अशा या मंगलमय दिवशी आज आपण 14 एप्रिलचं निमित्त साधून समाजातील 14 या नवरत्नांना शोधून त्यांना पुरस्कार, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त अशा सर्वांना या ठिकाणी बोलवलं. त्याचप्रमाणे आदरणीय चौधरीताईंनी 14 या ठिकाणी समाजातील निराधार महिलांना साड्या देऊन या ठिकाणी त्यांचा जो यथोचित गौरव केला त्याबद्दल एक खरोखर अतिशय चांगलं काम या निसर्ग मित्र समितीने आपण करत असताना सगळ्यांना दिसतं. निसर्ग मित्र समितीचं नेहमी पेपरमध्ये नाव असतं. अनेक विविध उपक्रम या ठिकाणी निसर्ग मित्र समिती घेत असते. या ठिकाणी NGOच्या मार्फत असे कार्यक्रम घेणं हे किती अवघड असतं, कारण कुठल्याही प्रकारचं आर्थिक पाठबळ नसतं. या ठिकाणी आबासाहेब आम्हालाही तुम्ही या ठिकाणी सामावून घ्या आणि आमच्या कडून जे आम्हाला शक्य असेल ती त्या ठिकाणी मदत नाही शब्द वापरणार, जे सहाय्य असेल ते करण्याचा नक्कीच या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू. या ठिकाणी मला बोलवलं, आपण कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान दिलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्याच्या पुन्हा ऋणात राहू. उज्जैन येथील प्रसिद्ध आध्यात्मिक संत बाबा उमाकांत महाराजांचा सत्संगाचा कार्यक्रम धुळे शहरातील गुरुद्वाराजवळील कृष्णा रसाट येथे शनिवारी संपन्न झाला. उज्जैन येथील प्रसिद्ध आध्यात्मिक संत बाबा उमाकांत महाराज यांच्या सत्संग कार्यक्रमाचे धुळे शहरातील गुरुद्वाराजवळील कृष्णा रिसॉर्ट येथे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षापासून संत उमाकांत महाराज हे देशातच नव्हे तर परदेशात जाऊन सुद्धा शाकाहारी, सदाचारी व नशामुक्त जीवन जगण्याचे आवाहन करीत आहेत. त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत देश विदेशातील लाखो लोकांनी नशामुक्त होत शाकाहारी जीवन पद्धत अवलंबली आहे. यासह महाराजांनी गो हत्या बंद व्हावी यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सत्संग दरम्यान बोलताना उमाकांत महाराज यांनी सांगितले की प्रभू प्राप्तीसाठी खऱ्या संतांची साथ संगत मिळाल्यास त्यांच्या माध्यमातूनच मनुष्य जीवन सार्थक ठरते आणि मानव देहातूनच मानवाला आत्मकल्याण साधता येते. याचा मार्ग देखील अन्यत्र कुठेही नाही तर तो मानव देहातूनच आहे असे सांगितले. या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रतिभा चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी गवळे, लळिंग गावाच्या सरपंच पूजा परदेशी आदी उपस्थित होत्या. उनका पैसा कमाते हो, पता नहीं चलता है कहाँ चला गया. तनख्वाह घर का खर्चा चलता है. ऐसे लोगों को आपको तो बोलना चाहिए और बोल करके देख फायदा होता है तमाम. नहीं कोई जो जबरदस्ती जो है आते हैं महापुरुष नाम को तार से जोड़ देते हैं उस प्रभु से, और उस नाम से जब उसको पुकारते हैं तब वो देखता है कि हमको कोई पुकारा है. आप यहाँ बैठे हो और आपके नाम से कोई अभी पुकारे तो उधर पर से देखोगे, ऐसे वो देखता है. जैसे एक बाप के या समझ लो एक माँ के 4 बच्चे होते हैं और उसको अपने गोदी में ले लेती, उठा लेती. पापा आए जब उस नाम से उसको पुकारा है तो वो देखता है और जब की जरूरत होती है मदद का देता है तो वो नाम कौन सा होता है. मुँह से देने वाला नाम
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महावीरसिंग रावल, धवल डेअरीचे संचालक हेमराज पाटील, मच्छिंद्र शिंदे, पत्रकार प्रभाकर आडगळे, छगन बागुल, माजी मंडळ अधिकारी MM शास्त्री, अर्जुन सोनवणे, कैलास सावंत, मुख्याध्यापक सुरेश पाटोळे आदी उपस्थित होते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 133वी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे व सर्व गावातील मान्यवर उपस्थित होते व आता तरुण मित्र मोटरसायकली बॅक रॅली हे संपूर्ण गावात फिरणार आहेत व संध्याकाळी 4:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तसेच सर्व आमच्या गावातील तरुण मित्रमंडळ सहभागी होणार आहेत व गावातील मान्यवर पण शोभायात्रेसाठी उपस्थित राहणार आहेत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. ट्रकमधून साड्यांच्या आड गुटख्याची होणारी तस्करी तालुका पोलिसांनी रोखली. शिंदखेड्यात राष्ट्रपिता ज्योतिराव फुले अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन. गुरु रविदास चौक येथे चर्मकार मोची समाजातर्फे डॉक्टर बाबासाहेबांना करण्यात आले अभिवादन. मध्यवर्ती बस स्थानक येथे भीमगीतांसह अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न. विविध क्षेत्रातील आदर्श 14 व्यक्तींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजसेवक पुरस्काराने करण्यात आले सन्मानित. आध्यात्मिक संत बाबा उमाकांत महाराज यांचा सत्संगाचा कार्यक्रम संपन्न. आणि मालपूर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले अभिवादन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. व्हिडिओ पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.